आज तर आपण खूप खुश होतो बाबा, कारण सकाळीच आज घरातलं सगळं काम आवरलं होतं. मुलांची एक्झाम पण संपलेली होती. मग म्हंटल जावं 2 दिवस माहेरी रिलॅक्स होण्यासाठी. बरेच दिवस झाले मी माहेरी गेलेले नव्हते बर का, आणि आता फौजी साहेब पण होते सोबत. एकटं जायचं म्हटल्यावर स्कूटीवर खूप टाइम लागतो जायला, त्यामुळे मी लवकर निघतच नाही बाबा माहेरी. आता आपल्या गावामध्ये लाडू खूप छान मिळतात बर का, त्यामुळे म्हंटल गावातूनच लाडू घ्यावं. मुलं तर खूप खुश होती बाबा आजीकडे जायचं म्हटल्यावर. असं तसं घाट चढून गेलो बर का, आणि पोहोचलो बाबा लिंगदेव मध्ये. इकडं खुशीचं चालू होतं डुकल्या घ्यायचं काम. आता लिंगदेव मध्ये थोडस काम होतं बर का, ते काम केलं. मग म्हंटल हातासरशी खुशीची कटिंग पण करून घ्यावी. कटिंग वगैरे झाली बर का, आणि पोरीचं चालू होतं बाहेर बेडूक उड्या मारायचं काम. तिला म्हंटल चल बाई उशीर होतोय घरी जायला. मग काय तेथून डायरेक्ट गाडी काढली आणि पोहोचलो बाबा माहेर. इकडं आल्या आल्या पोरांचं आणि फौजी साहेबांचं चालू होतं पपई खायचं काम. मनीचे पिल्ल तर एवढी मोठी झाली होती ना, आल्या आल्या माझ्या मांडीवर येऊन बसली. आता क्रिश आला हे कळाल्यावर त्याचा मित्र आला होता लगेच त्याला भेटायला. मस्त पैकी दोघांनी गाळा भेट घेतली आणि गेले बाबा लगेच खेळायला. इकडं मम्मीचं चालू होतं मासवड्या बनवायचं काम. तिला म्हटलं थांब मी पण तुला हेल्प करू लागते. मग काय मस्त पैकी दोघींनी मासवड्या बनवल्या आणि त्याच्यासोबत गरम गरम भाकरी. मस्त पैकी जेवण वगैरे झाले बर का, आणि बसलो बाबा निवांत गप्पा मारत. इकडं मांजर तर मांडीवर येऊन झोपली होती बाबा. आता मांजर तर एवढी क्यूट होती ना, मला तर डायरेक्ट घेऊन येऊ वाटत होती. आता प्रवास करून थकलो होतो बर का खूप. खुशी तर इकडं डायरेक्ट झोपी पण गेली होती. तर आजच्यासाठी एवढंच होतं बर का. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.